ठीक आहे काजल, येतो मग संध्याकाळी. राकेशजी थांबा, मला एक बोलायचं आहे तुमच्यासोबत. मी काय म्हणतो, बोल. श्रावण महिना सुरू झाला आणि ह्या आता पहिला सोमवार ह्या पडते. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार ह्या आता पडते परवाच्या दिवशी. आणि नागपंचमी बी आहे. श्रावण सोमवार बी पहिला श्रावण सोमवार बी आणि नागपंचमी बी एकाच दिवशी होऊन राहिली. हो आहे ना. मग मग काय तुले साडी पाहिजे काय? घेऊन घ्यायचो. उद्या रविवार आहे, उद्या सुट्टीच आहे, जाऊ उद्या. आणि जे काही ठेवत आहे साडी, बांगड्या, टिकली, लिपस्टिक, पावडर, काजळ घेऊन घेतो सगळं. ते तर घेतोच म्हणा, ते तर पाहिजेच. हिरवी साडी पाहिजे मला मस्त. आता हिरवी साडी, हिरव्या बांगड्या ते तर घेणच म्हणा. पण मी काय म्हणतो का, नेहमी नेहमी कोणत्याही सणाले आई फोन करते, नाही तर ललिता ताई फोन करते. येत नाही का, येत नाही का? मग आई काय म्हणे एक वेळा का तुम्हाला हर सणाले, प्रत्येक सणाले तुम्हाला फोनच करायला लागते म्हणे. तर मी काय म्हणतो, ह्या सणाले आपण आता नागपंचमीले आजच चाललो जाऊ. आज संध्याकाळी या तुम्ही लवकर, चाललो जाऊ. उद्या रविवार सुट्टी आहे आणि तिथूनच लागन तर उद्या आपण शॉपिंग करायला चाललो जाऊ. घेऊन घेऊ ठेवायचं आहे ते. गावले चाललो जाऊ आजच. आजच? उद्या गेलो तर नाही चालेल काय? उद्या चाललो जाऊ ना. उद्या तुला काय ठेवायचं आहे ते घेऊन घेतो आणि मग तिकडून चाललो जाऊ. आजच गेल्यापेक्षा आजच घाई घाई ना तिकडून येईन मी आणि मग जाऊ. आणि मग आजच फोन केला तर आई ना ते ललिता ताई तर माहिती आहे कशा आहेत, अजून म्हणतीन पाय आलेच नाही आलेच नाही. त्याच्यापेक्षा आजच चाललो जाऊ फोन करायच्या पहिले. नाही तू काय त्या वहिनीचं लक्ष ठेवतो, वहिनीकडे बोलू दे ना, करू दे ना, जे करते ते करू दे. आईचा फोन येईन तर मी सांगून देईन येतोच म्हटलं उद्या म्हणून. तर आज नाही जाऊ, आज आता मी काम आटपून घेतो आणि उद्याच जाऊ. उद्या सकाळी घरून निघून जाऊ. तुला काय ठेवायचं आहे ते ठेवून घेतो आणि मग संध्याकाळी वरी आपल्या घरी. ठीक आहे तुमच्या मतानं. मी म्हणू का बा आजच चाललो जाऊ, त्याला सरप्राईज देऊ सगळ्याले. का आईले बी वाटलं पाहिजे का पा ह्या वेळेला फोन नाही केला आणि पहिलेच लवकरच आले बा, म्हणून म्हणत होती मी. तर ठीक आहे मग उद्या जाऊ. हो उद्या जाऊ. एवढं आज घाई घाईनं जाणं परवडणार नाही. संध्याकाळचं पाणी पावसाचे दिवस आहे, संध्याकाळचं नाही जमणार. उद्या जाऊ. ठीक आहे मग. चला तर चाललो मी आणि तू जेवून घेतो. हा ठीक आहे मग उद्या जाऊ. बिंदू ताई मी बनवतो दुपारचा स्वयंपाक, तुम्ही संध्याकाळचा चहा आणि रात्रीचा स्वयंपाक करता. ठीक आहे मग बनव बापा. मग तर कधी बी चालते, कधी म्हणशील कधी बनवतो मी, कधी चालते मला. बनव मग तू आता तर बनव, मी रात्रीचा बनव. बिंदू ललिता काय करून राहिल्या वा? काही नाही आता बाई, स्वयंपाकाची तयारी करत होती मी. तर ललिता म्हणते मी करतो म्हणते दुपारचा स्वयंपाक. ठीक आहे कोणी करा, रोजच आहे ते स्वयंपाक करणं. कोणी करा, कोणाला करणंच आहे. करून राहिली ना ते बाई, मी करतो. हो कर, पण कधी तू करतो ना ललिता. बरं ठीक आहे तू कर. आणि बिंदू हे बाय तू काय कर, तू एक पायली भर गहू काढ, धुवून धुवून वाळू घाल गहू. आणि हरभऱ्याची डाळ काढ अर्धा पायली, हे धुवून वाळू घाल. हा वाट्या बाई आठवण आहे मला. हाय आठवण. मी म्हटलं आता स्वयंपाक करतो मग काढतो म्हटलं. सोमवारची आहे ना नागपंचमी आता बाई, तर मग आजपासूनच काढून तुम्ही तयारी करायला लावून राहिले. धुवा नाही लागणार काय ते गहू? आज धुवून आज वाढन हा, आणि मग उद्या दळून आणा लागन. मग तू मग कधी टायमावर धुशील ना, टायमावर दळून आणशील काय ललिता? अमाय हो गड्या, आज धुतलं म्हणजे आज जाता तर जास्त होऊनही नाही टाकून राहिली. एक दिवस पुरा लागन वाढाले. म्हणूनच म्हणतो जाय बिंदू पटकन ते गहू काढ एक पायलीभर, चांगले साफ करून धुवून टाक आणि वाळू घालून दे. आणि मग रातच्या ना भाजून ठेवतो सगळं सगळं जिन्नस, म्हणजे हरभऱ्याची डाळ, गहू, त्याच्यात जिरं, त्याच्यात इलायची, असं सगळं टाकून भाजून बांधून ठेवून दे. एका डब्यामध्ये भरून ठेवून दे. आणि मग मदन जाईन का नाही सकाळी उद्या त्याच्या हाती देऊन देतो, तो दळून घेऊन येईन. हो आता बाई हो, आपली तयारी करून ठेवून दे ना बरं. हा आता पाय ह्या सोमवारी श्रावण सोमवार बी पहिला सोमवार बी येते आणि नागपंचमी बी येते. दोन्ही सण एकत्रच येऊन राहिले या वर्षी. त्या दिवशी नागपंचमी बी आणि त्या दिवशी उपास बी राहीन आपल्याला. गडबडच गडबड होईल मग तर आता बाई. एक तर पहिले महादेवाची पूजा करायला लागन आणि मग नागदेवताची पूजा आणि उपासही आणि मग नागपंचमीचा सण. बापा बापा कायची गडबड होते हो. केलं ना तर नियमानं केलं ना बरोबर व्यवस्थित सगळं बरोबर होते, व्यवस्थित होते सगळं, काही गडबड होत नाही. फक्त सकाळीच लवकर उठून जाता तुम्ही सोमवारी. हो आम्हालाच सांगता आता बाई, सारे नियम आम्हालाच सांगता. आम्हा आता तुम्हाला नाही सांगू तर कोणाला बाहेर चालू खाली सांगू का मी? हा नाही जरा ते काजल पाहून घ्या ना, मस्त तिथं बसली जायचे सण राहो वार राहो. तिला तर फोनच करायला लागते हर वेळ, प्रत्येक वेळी तिला फोन करता तुम्ही. ते ये वो सण आले, येता काय सण आले. बापूजीला ते समजत नाही का सण आहे तर 2 दिवसा पहिले चाललं गेलं पाहिजे म्हणून. त्याला तर समजतच नाही बापा. हो बरोबर आहे. शहरात राहायला गेले नोकरीसाठी तर त्याला वाटते का त्याचं घर तेच झालं काय. तिकडे सोयीस्कर वाटते त्याला. हे काही येणार नाही आता बाई, येणार नाही. ते स्वतःला मोठे हिरोईन समजते.
काय हर प्रत्येक वेळेस फोनच करायला लागते तिला आणि बापूजीला बी. शहरात गेले ना, एक वेळच्या शहरात गेले ना, तर त्याला सणावाराचा कंटाळा येते. ते नाही येणार. आणि आता बाई फोनही करू नका तुम्ही. काय प्रत्येक वेळेस फोनच करता, जसं ते तिचीच गरज आहे, तिच्यानं अडते आपलं. आपलं काही अडत नाही. आपण आहो ना, आम्ही दोघे आहो ना, बिंदुताई मी करून घेतो आम्ही. आणि येऊन बी कोणती काही कामाला हात लावते, खोलीत जाऊन बसली राहते, काही फोन नको करा आता बाई. ते नाही येणार. फोन करा तर अजून जबरदस्तीने नाक मुरदून येईन मग. हो, फोनच नाही करत मी आता ह्या वेळेनं. जाऊ दे, येऊ नाही तर नाही येऊ. जाऊ दे, करा तुम्ही. हाव ना आपण सगळे. हाय माय 2 पोरं 2 सुना. जाऊ दे, येऊ नाही तर नाही. फोनच नाही करत मी ह्या वेळेनं. बरं ते ललिता, तू कर स्वयंपाक. बिंदू, तू ते सातूची तयारी कर. उद्या दळून घेऊन ये. आत्याबाई तसं नाही आत्याबाई, तुम्ही कायले राग मानून घेता, तिच्याबद्दल कायले राग करता तुम्ही, मनाले वाईट कायले वाटून घेता. तसं नाही आहे, आपण समजतो तसं. ते शहरात राहतात म्हणून काय झालं, शहरात राहते म्हणून काय नातं बदलते काय? आपल्यासारखी तिला बी ह्या घराची काळजी आहे. काळजी नाही राहिली असती तर तिने एवढं सगळं केलं असतं काय? तिनं म्हणा, बापूजीनं म्हणा, काळजी आहे तिला बी आणि बापूजीला बी आपल्या घरची. हा, जरा दूर राहायचे म्हणून काय झालं तर ते पण सांगत नाही तोंडानं. पण का नाही, अजूनही तिले आपल्या इकडची ओढ आहे. आई, असं नको समजा का तिले ओढ नाही म्हणून. तिले ओढ आहे. पाहिजे ते नक्की येईन. तुम्ही फोन करा नको करा, पण ते येईन ते. काय बिंदू ताई, तुम्ही तिची साईड घेऊन राहिला. तुम्हाला काय माहित आहे का ते येईन म्हणून? तुम्हाला सांगलं का तिनं फोन केला का तुम्हाला? नाही बाबा, फोन नाही केला तिनं मला. मी म्हणतो अशी सांगतो. हा, कोणी तोंडाने बोलून दाखवत नाही, पण काळजी राहते. येईन येईन ते. आता आज फक्त शनिवारच आला ना, उद्या सुट्टी आहे त्याला बापूजी. उद्या येईन ते. नाही येत, घ्यान लिहून. नाही येत, फोन केल्याशिवाय येतच नाही ते. हो बिंदू, ललिताचं बरोबर आहे, नाही येत. किती आता प्रत्येक वेळेस फोनच करा लागते. येतं काय रे, येतं काय रे, येणं रे, येणं रे, येणं व. नाही येत ते हो ललित बिंदू, नाही येत. येते आत्याबाई, नक्की येईन. तुम्ही कायले मनाला दुःख करून घेता? येईन ते, पायदा नक्की येईन. दोघं बी येते. आता शहरात राहते बापूजीने, तिथं ऑफिस मध्ये किती काम राहते. हेड आहे बापूजी आतिथ्य. मग एवढा सगळा पसारा आवरून येणं सोपं राहते का? येईन ते त्याचा सगळं आवरून येईन ते. बिंदू ताई, असं तर नाही का तुम्ही गुपचूप फोन लावून द्या काजलले बापूजीले? हा, या फोन लावा तुम्ही गुपचूप. नाही म्हणून तर एवढ्या विश्वासानं सांगून राहिले येईन ते, येईन ते. हो, फोन नको लावू बिंदू. ह्या वर्षी बिलकुल फोन नाही लावायचा. पाहूच आता येतेत का नाही येत. प्रत्येक वेळेस फोन लावणं. नाही आता बाई, नाही, मी नाही लावत फोन. मी लावतच नाही फोन. पाहिजे मी नाही लावत फोन आणि पाहिजे येतेत का नाही. काय म्हणता आई? दुकानात चाललो ना. काय होय, काय पाहिजे का दुकानातून? काही आणू का, पाठवू काय बंदीच्या हातानं? नाही रे मदन, काही पाहिजे नाही, सर्व आहे घरी. म्हणतो आता सातू घेऊन जाय ना दडाले, दडून घेऊन ये. ठेवलं काय तर भाजून? गहू आणि बऱ्याची डाळ भाजून ठेवले. भाजून असं ठेवली तर धुवून भाजायला लागते ना. आज धुवून भाजून ठेवून दे, उद्या सकाळी दळून आणा. धुतले, कालच काढले, साफसूफ करून धुवून वाढवून भाजूनही ठेवले. आता दडून घेऊन ये. उद्याची नागपंचमी आहे, उद्या कांत म्हणतो काही मग प्रसाद करावं ना, काही काय करा. आता आज दडून घेऊन ये. धुवून धावून भाजून भुजून तयार आहे. तयार आहे ना, तर मग ठीक आहे, घेऊन येतो ना दळून. आण, कुठं ठेवले तर घेऊन येतो. आणि समोसा, फुटाणे, लाह्या, मोह हे लागल ना? हो, हे लागन, हे आणा लागते. आता बाजारात जावं लागल संध्याकाळी आणि ते घेऊन यावं लागन. फुटाणे, लाह्या, मोह आणि अजून अगरबत्ती जी लागते ते बी घेऊन यावं लागन. जाईन आम्ही, बिंदून मी जाईन संध्याकाळी बाजारात घेऊन येईन. दे ना आई, मग कुठं आहे तर दे ना, आणून घेऊन येईन दौडून मी. बिंदू, ते आण व, डब्बा आण ते. सातू दडाले मदन चालला दळून घेऊन येईन. हो आता बाई आणतो. आणा वहिनी, आणा द्या. हो, घ्या बापूजी. किती काय वहिनी आहे? हे हाय 2 किलो गहू आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ, म्हणजे 2.5 किलो आहे समजा, 2.5 किलो. ठीक आहे. काजल, चालणं बुवा लवकर. काल तर भल्ली घाई करत होती, आजच चालला ना, आजच चालला. आता चालूनही नाही राहिली लवकर. अजून तिकडे मार्केटमध्ये जायचं आहे म्हणतं, तिथे टाइम होईल. मग घरी काही पोहोचू. हो, आली, येतो ना. आईचा बी फोन येऊन राहिला गड्या, काय म्हणते तर बोलूनच घेतो ना. मग काही तिकडे बोलायला नाही भेटणार. मग हे घेणं ते घेणं, मग तिथं पोहोचन. मग रात्रीशिवाय मला टाइम नाही. बोलूनच घेतो, काय म्हणते तर रात्री बोलूनच घेतो. हॅलो आई, बोल. काय कामात आहे काय काजल? कामात आहे का तू? काय करून राहिली? कुठं आहे जवाई बापू, कुठं आहे? नाही आई, कामात नाही आहे मी. बोल ना, मी कामीच आहो. बोल, काऊन काय झालं? काऊन तो आवाज काऊन असा येऊन राहिला? आई काय झालं? तब्येत नाही का बरी तुझे? मी घरी नाही आहे काजल, मी दवाखान्यात आहो. तिथे दवाखान्यातून तुला फोन लावून राहिली. दवाखान्यात? आई काऊन काय झालं? दवाखान्यातून काऊन काय 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 झालं तुला?
मला नाही काय झालं, मी चांगली आहो, मी ठीक आहे. त्या बाबाला तब्येत खराब आहे, त्या बाबाची काजल. गेले 15 दिवस झाले तापच नाही उतरून राहिला, तापच नाही. काल रात्री भम ताप चढला होता, लय ताप चढला होता, पागल्यावानीच होय कशाचे कसे. तर मग मी काल रात्रीच गावकऱ्याच्या सहाय्यानं मी काल रात्री दवाखान्यात घेऊन आली. आता भरती सांगितलं त्याले. रातभर ठेवलं आणि आता सकाळी रक्त तपासलं तर भरती करा म्हणे. आता मी काय करू, कशी करू, मी एकटी कुठं जाऊ, काय जाऊ काजल, मला नाही समजून राहिलं. म्हणून म्हणतो रिकामी असं ते येतं काय जवळ बापू की हा जराशा मी लय घाबरल्यावानी लागून राहिलं मला एकटी. काय काय करू मी? आई तू घाबरू नको, तू काही घाबरू नको. येतो आम्ही, आताच येतो आम्ही. बाबा ठीक आहे ना? बेहोश आहे का काय? बोलता येते ना बाबाला? ठीक आहे काय बेहोश घेस नाही हो, ठीक आहे त्या बाबा, ठीक आहे, बोलते गिलते पण चालणं नाही होत त्याच्यानं. आई तू काळजी करू नको, ठीक आहे, मी पोचतो, आताच पोचतो आम्ही दोघं येतो. आणि बाबाला सांगतो ते येते म्हणा, काजल दवाई येऊन राहिले म्हणा, तुम्ही काळजी नका करू म्हणा. हा आणि दवाई किती ते बरोबर व्यवस्थित. आम्ही पोचतो आता बातात. हो ये मग. काहून काय झालं काजल? कुठं पोहोचतो म्हणतं? राकेशजी, मा बाबाची तब्येत खराब आहे म्हणते. माझ्या आईचा फोन होता तर दवाखान्यातूनच फोन करून राहिली. दवाखान्यातच आहे म्हणते. आता ताप नाही उतरून राहिला तर भरती करायला सांगितलं म्हणते. तर आपल्याला जावं लागेल तिथं. माझी आई एकटी काय करून काय नाही घाबरून राहिली भरली. तर आपल्याला तिकडे जावं लागेल आता. असं काय? चल मग आता मग ते काय सामान सुमान घेवायचं म्हणतात हे आपल्याला परमेश्वरला बी जावं लागते ते. राहू द्या, जीवापेक्षा मोठं नाही आहे हे सामान सुमान आणि सणवार. आणि ते जाऊ आपण. पहिले इकडे चला, पहिले दवाखान्यात चला. माझ्या बाबाले काय झालं काय नाही, काऊन ताप नाही उतरून राहिला, पहिले इकडे चला. आणि मग तिकडचं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे मग चाललं जाऊ लागेल परमेश्वरले. आणि आज तरी आज रविवारच आहे ना, उद्या बी गेलं तर होते, आज इकडे चला. इकडे जाणं महत्वाचं आहे आज आपलं. ठीक आहे वेळेवर बी पोहोचलो तर होते सण माराने. बरं चाल बाबा दवाखान्यात चाल, तो बाबा जवळ चाल. हा लागन तर तुम्ही फोन करून देता घरी, आईले सगळ्याले सांगून देता की असं असं आहे म्हणा, आम्ही येत होतो पण नाही येणं झालं, सांगून देता फोन करून. चालन आता टाइम वेस्ट नको करू, चाल पटकन. ते फोन घेऊन आपण वेळेवर पोहोचून जाऊ, सगळं तिकडे व्यवस्थित त्या बाबाचं व्यवस्थित करून टाकू. चल पटकन. हो चला. केला फोन मी काजलले, येतो म्हणते, दोघही जण येतो म्हणते. येऊन राहिले आता ते पोहोचते 1-1.5-2 घंट्यामध्ये येतेच दोघ जण. आईले चला दिल्ली काजलली आता राहू दे. ती जवाई बापूची ऑफिस राहते आणि तिची कामं राहते. आता सण आहे ते तिच्या सासरी नाही जाणार का सणाले? आईले तरी सांगत नाही तू फोन करून. काऊन नाही सांगू? साधा सुद्धा ताप नाही आहे तुमचा. गेले 15 दिवस झाले तुमचा ताप नाही उतरून राहिला. भरती करायचं सांगितलं, मी एकटी काय करू तुमच्या बरोबर? मी बी बिमार पडू हा? त्याच्यापेक्षा मी तिला सांगून देतो म्हटलं, हे येईन जराशी मला सहारा होईन, माय मन राहीन गमन आणि मला घेऊन नाही लागणार. मी चांगली राहीन, तुमची चांगली काळजी घेईन म्हणून मी सांगितले तिले. काय नाही घाबरायला लागते बा, काय घाबरतो तू? काही नाही होत मले. ताप होय ना चुकला, काय झालं मले? ताप होय आला तो. नाचुकला नाही होय तुमचा ताप. नाचुकला ताप राहिला ना तर 2 दिवसात ठीक होते. तुमचा ताप तर 15 दिवस झाले ठीकच नाही होऊन राहिला. काय म्हणे डॉक्टर? 8 दिवस लागन म्हणे भरती करा म्हणे. 8 दिवस लागन म्हणे. म्हणलं किती दिवस करा लागन? 8 दिवस सांगितलं काय ना, माहित नाही म्हणे मग किती दिवस लागन. ठीक आहे बा, सांगत मी का. हो ना, पोरगी आहे, जवळ आहे, दुसरं कोण आहे आपल्याला? तर त्याला नाही सांगू तर कोणाला सांगन मी? येते पोचते आता ते. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवांत झोपा, काही काळजी करू नका.